नुकसान भरपाईचे 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांची नुकसान झाली होती, म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि वादळी वाऱ्यामध्ये ज्या शेती पिकांचे नुकसान झालं होतं, म्हणजे त्यामध्ये आंबा पीक असेल, केळे असतील, 2024 मध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, कांदा पीक असेल, यांचं नुकसान भरपाई जी आहे तर ते आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शासनाने आजच याबद्दलचा GR सुद्धा काढला आहे। तुम्ही हा GR पाहू शकता। याच्यामध्ये 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आता आले आहेत। या 20 जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तर याचे 13,700 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज सकाळीच अनेक शेतकऱ्यांचा आम्हाला फोन आला की आताच आम्हाला 13,700 रुपये आमच्या बँकेमध्ये जमा झाले आहेत। तर बघा, यासाठी 20 जिल्हे नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निवडले गेले आहेत। यामध्ये तुम्हाला जर या नुकसान भरपाई जर फायदा हवा असेल, पाहिजे असेल, म्हणजे 13,700 रुपये तुमच्या बँकेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला आज, उद्या, परवा असे 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून टोटल 20 जिल्हे यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत। याचा GR तुम्ही आत्ताच पाहिला आहे। या जिल्ह्यातील गोरगरीब गरजू शेतकऱ्यांचे जे शेती पिकांचे नुकसान झाले आहे, याचे पैसे आता तुमच्या बँकेमध्ये 13,700 रुपये जमा होऊ लागले आहेत। तुमच्या बँकेत ते पैसे जमा देखील झाले असतील, तुम्ही चेक करायचं विसरून गेला असणार। कदाचित तुम्हाला आज दुपारी, आता सध्याला, संध्याकाळी, उद्या, परवा, कधीही येत्या 4 दिवसात, म्हणजे दिवसाला 5 जिल्हे निवडले आहेत। आज, उद्या, परवा टोटल असे 4 दिवसामध्ये तुमच्या बँकेत 13,700 रुपये जमा झाल्याचा SMS तुम्हाला केव्हाही येऊ शकतो। बघा, मग तुम्हाला आता याचा फायदा मिळवण्यासाठी तुमचे जे GR मध्ये सांगितलेत ते 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला हा नुकसान भरपाईचे जे पैसे आलेत तर ती किती आले आहेत याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नुकसान भरपाई जर अर्ज भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी, हीच तुमच्यासाठी नम्र विनंती। शेतकरी मित्रांनो, आज सकाळी माझ्या जे शेती पिकांचे नुकसान झालं होतं त्याचा मी अर्ज भरला होता, तर त्याचे पैसे जे आहेत ते माझ्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झाले आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। टोटल 20 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचे जे नुकसान भरपाईचा अर्ज केला होता तर त्या शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून 13,700 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। आज सकाळीच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाल्याचा SMS देखील आलेला आहे। तुम्हाला SMS आता कधी पण येऊ शकतो, आता लगेच येऊ शकतो, संध्याकाळी येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, परवा येऊ शकतो, कारण यामध्ये 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। टोटल यामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यासाठी GR आता शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकांचे जे तुमचे नुकसान झाले आहे त्यासाठी अर्ज जर भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटच्या 1 मिनिटामध्ये लगेच तुमच्या जिल्ह्याला किती निधी उपलब्ध करून शासनाने दिला आहे, तसेच तुम्हाला आता किती रुपये मिळणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। कारण यासाठी ज्यांची शेती जास्त आहे त्यांना हे पैसे जास्त सुद्धा मिळणार आहेत, कारण कांदा पिकासाठी वेगळा निधी असणार आहे। त्यानंतर ज्वारी बाजरीसाठी जे काही नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे तर त्यांच्यासाठी वेगळी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे तुम्ही जर अर्ज भरला असेल पीक विम्याचा, जे काय असेल ते नुकसान भरपाईचा, तर तुम्हाला किती पैसे आता शासनाच्या माध्यमातून आलेले आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता नुकसान भरपाई तुम्हाला जी मिळणार आहे तर ते पर हेक्टरी 13,700 रुपये आता आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमचे पीक कोणते आहे त्यानुसार तुमचे हे पैसे मिळणार आहेत। आता सकाळीच काही शेतकऱ्यांना 19,500 रुपये सुद्धा खात्यामध्ये नुकसान भरपाईचे जमा झाले आहेत। काही जणांना ज्यांची शेती जास्त आहे त्यांना 66,000 रुपये सुद्धा जमा झाले आहेत।
काही जणांना 13,700 रुपये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पैशांचा लाभ, ज्यांची जमीन जास्त आहे त्यांना खात्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने पैसे जमा होऊ लागले आहेत। बघा, काही जणांना 4,500 रुपये सुद्धा जमा झाले आहेत। तुमचं पीक कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला शेती पिकांची जी नुकसान भरपाई आहे तर ती राज्य शासनाच्या माध्यमातून 5 जिल्हे, तुम्हाला बघा दर दिवसाला 5 जिल्हे, म्हणजे आज 5 जिल्हे, उद्या 5 जिल्हे, परवा 5 जिल्हे, त्यानंतर 5 जिल्हे, असे टोटल तुम्हाला 4 दिवसामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे असे 20 जिल्ह्यात तुम्हाला हे नुकसान भरपाईचे पैसे मिळत आहेत। तर ते 20 जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। शासनाने आता जी.आर काढला आहे। या जी.आर मध्ये 20 जिल्ह्यांची नावे आता सांगितली आहेत। 20 जिल्ह्यामध्ये निधी आलेला आहे याचा सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। टोटल 20 जिल्ह्यामध्ये हा तुम्हाला नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत तर ते आले आहेत। महाराष्ट्रातील जवळजवळ 1,20,00,000 शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाईचा आता मोठा लाभ मिळणार आहे। 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता राज्य शासनाकडून आली आहे, ती म्हणजे 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय त्यांना हेक्टरी 13,700 रुपये तुमच्या बँकेत जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी.आर काढून दिले आहे। आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा सुद्धा होऊ लागले आहेत। मग बघा मित्रांनो, तुम्हाला जर अजून पण हे पैसे आले नसतील तर कदाचित तुम्हाला आता लगेच येऊ शकतात, संध्याकाळी पण येऊ शकतात, सकाळी उद्या पण येऊ शकतात, कारण हे 4 दिवसासाठी सलग आता तुम्हाला नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। टोटल 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यांची निवड आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यामध्ये आहे का हे समजणार आहे। म्हणजेच नुकसान भरपाईसाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचा जिल्हा पात्र आहे का नाही हे सुद्धा समजणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुमच्या जिल्ह्याला किती निधी आला आहे आणि तुम्हाला कोणत्या पिकानुसार किती निधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आज 60 दिवसाचा आज उद्या परवा जेव्हा केव्हा तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील तर तुमच्यासाठी दिवस हा खूपच मोठा आनंदाचा असणार आहे। तुमच्या बँकेमध्ये एकदम तुम्हाला 13,700 किंवा तुमच्या बँकेमध्ये एकदम 66,000 किंवा 19,500 तुमची शेती किती आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे। टोटल यासाठी 20 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। प्रत्येक 5 जिल्हे 4 दिवसासाठी, म्हणजे आज उद्या परवा त्यानंतरचा जिल्हा, म्हणजे टोटल 4 दिवसासाठी 5-5 जिल्हे असे 20 जिल्ह्यात हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः सांगितले आहे। तर बघा, तुम्हाला व्यवस्थित या जिल्ह्यांची नावे सांगतो। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता या जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे हे येणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जे काय असेल ते सर्व काही जिल्ह्यांची नावे तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर तुम्ही स्वतः जे काय असेल ते तुम्हाला व्यवस्थित इथं बघून घ्यायचं आहे। बघा, आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तर ते तुम्हाला नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत 2025 मध्ये ही मोठी बातमी आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आली आहेत। बघा, तर आता तुम्हाला 20 जिल्हे जे सांगितले आहेत तर ते 20 जिल्हे तुम्हाला इथे सांगत आहे। सर्वांनी आता इथे लक्ष देऊन बघा। 20 जिल्ह्यांची नावे तुम्हाला व्यवस्थित सांगतो। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज उद्या परवा असे टोटल 4 दिवसामध्ये 5-5 जिल्हे असे टोटल तुमच्या खात्यावरती 13,700 रुपये जमा होणार आहेत। त्यामध्ये यवतमाळ असेल, सिंधुदुर्ग असेल, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। तर आज उद्या परवा असे टोटल इथून पुढे 4 दिवसामध्ये तुम्हाला केव्हाही तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार हे तुम्हाला पैसे मिळू शकतात। तर तुमचा जिल्हा जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती निधी आला हे जर बघायचं असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव सर्च करून .government.in सर्च करायचं आहे। सपोज आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये सर्च करायचं आहे बीड
www.government.in असं सर्च करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या संबंधी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।